अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जात आहे। यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। या दिवशी आपल्या घरातले दिवे जे आहेत तर ते पाण्याने स्वच्छ धुवून पुसून एका पाटावरती वस्त्र टाकून त्यावर हे दिवे ठेवून प्रज्वलित केले जातात आणि यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते। पूजा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण सुद्धा केलं जातं। आज या व्हिडिओमध्ये मी वास्तुशास्त्रानुसार काही सांगितलेले प्रभावी उपाय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी शेअर करणार आहे। अत्यंत सोपे आहेत पण खूप फलदायी उपाय आहेत, त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचे आहेत। आपल्या घरातली कलह, भांडणं, किरकिरी दूर होण्यासाठी, घरातला वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, उद्या एका झाडाचं तुम्हाला पान आणायचं आहे। त्या पानाचं काय करायचं आहे ते सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर उद्या सकाळी अमावस्या आहे, आपल्याला सर्वांना लवकर उठायचं आहे। उठल्याच्या नंतर अंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडाला तुम्हाला एक तांब्याचा कलश घेऊन जायचा आहे। त्या कलशामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे त्या पाण्यामध्ये आणि हे जल तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। तुम्ही हे कशासाठी या रुईच्या झाडाचं एक पान तुम्ही नेत आहात ते मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला रुईचं एक पान तोडायचं आहे। हे पान आणल्याच्या नंतर घरी या पानाला स्वच्छ धुवायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे, एक दिवा तुम्हाला फुलवात 2 फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि तेल टाकायचं आहे आणि हे दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर त्या रुईच्या झाडाचे तुम्हाला छोटेसे तुकडे करायचे आहेत आणि ह्या दिव्यामध्ये ते टाकायचे आहेत। दिवा प्रज्वलित करायचा आहे। माता लक्ष्मीला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते दिवा तुम्हाला प्रज्वलित झाल्याच्या नंतर दिवसभर दिवा तुम्हाला देवघराच्या समोरच राहू द्यायचा आहे आणि सायंकाळी ते दिवा 20 ते सायंकाळी, सकाळी आपण प्रज्वलित केलेला दिवा मातीची पंती घ्यायची आहे यासाठी तुम्हाला। आणि मग नंतर काय करायचं आहे, तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत सायंकाळच्या वेळेस त्याच दिव्यामध्ये आणि 2 कापूर ठेवायचे आहेत। दिव्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे आसन म्हणून, किंवा तुम्ही फुलं बी ठेवू शकता जेव्हा सकाळी दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तेव्हा। आणि सायंकाळी काय करायचं आहे, त्या दिव्याच्या खाली प्लेट ठेवायची आहे, त्याच्यावरती ते दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये 2 अख्ख्या फुलवाल्या लवंग टाकायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्या ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे आणि ह्या दिवा घेऊन तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला हे फिरवायचं आहे। आपल्या घरातली नकारात्मकता दूर होऊन जाण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचा आहे। रुईचे पानं आहेत ते शनिदेवाला आणि मारुती रायाला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुम्हाला रुईचे पानच ह्या उपायासाठी, या सेवेसाठी तुम्हाला वापरायचे आहेत आणि कोणाच्याही सहज घरापाशी भेटू शकतात। असं अवघड नाही उपाय, पण हे उपाय खूप अत्यंत प्रभावीशाली मानला जातो। म्हणून त्या रुईच्या जे पानाचे छोटे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या मातीच्या पंतीमध्ये हे तुम्हाला सहज बसता येईल। आणि ह्याच्यामध्ये लांब वात लावायची नाही, या दिव्यामध्ये तुम्हाला 2 फुलवात लावायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप असलं तर तूप टाकू शकता। आता प्रत्येकाकडे तूप लावून दिवा लावणं शक्य नसते तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। फक्त श्रद्धेने हा उपाय करा तुम्ही। तेल टाकलं तरीही चालते, तूप टाकलं तरीही चालते या दिव्यामध्ये आणि माता लक्ष्मीच्या पुढे हे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिवसभर ते दिवा तुम्हाला तिथेच राहू द्यायचा आहे आणि सायंकाळी त्याच दिव्यामध्ये 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या ठेवून हे परत प्रज्वलित करायचं आहे आणि याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला हे पसरवायचं आहे, फिरवायचं आहे। घराचे सगळे दरवाजे तुम्हाला उघडे करून ठेवायचे आहेत। हे अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे। घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, तुम्हाला वास्तुदोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो। आणि रुईच्या झाडाला जाताना तुम्हाला जेल मात्र नक्की अर्पण करायचं आहे आणि नंतरच तुम्हाला हे पान आहे ते तोडायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.